नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहोत मातीचा स्प्रे जे आपला भाजीपाला पिकं असतील किंवा इतर सर्व पिकांसाठी हा उपयोगी पडणारा मातीचा स्प्रे आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे माती, आणि हे बघा बी किसान ग्रुपचं वायसोनामेटा सुक्रोज प्लस गोअर्क। तर हे जे औषध आहे हे आपल्याला ऑनलाईन मागवता येते आणि हे बघा हे मी साईटला काढलेलं आहे 100 ग्रॅम। तरी ही माती जी आहे ते आपला आता 100 लिटरचा जो ड्रम आहे त्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत। तर आपण बघूया हे कशा प्रकारे बनवायचे। तर मित्र हो, 200 लिटर पाणी, 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम वायसोनामेटा आणि 20 किलो माती हे याचं प्रमाण आहे। आणि याच्यामध्ये कोणतंही पाणी वगैरे मिक्स करायचं नाही। जो 200 लिटरचा आपला ड्रम आहे तो 200 लिटरचा जो ड्रम आहे तो जसाच्या तसा फक्त गाळून पाणी घ्यायचं आहे आपल्या पंपामध्ये, आणि जे प्रमाण आहे ते त्याच्यात शक्यतो बदल करू नये। आणि मित्र हो, वायसोनामेटा म्हणजे काय तर सुक्रोज आणि गोअर्क या दोन्हींचं जे मिक्सिंग प्रमाण जे कॉम्बिनेशन आहे ते, तर हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भेटतंय। बी किसान नावाचा एक ग्रुप आहे आणि त्यांच्याकडे स्वतः त्यांच्या गोशाळेमध्ये बनवलेलं हा प्रोडक्ट आहे आणि खूप चांगलं प्रोडक्ट आहे। मी गेली 1 वर्ष त्याचा वापर करतोय आणि तुम्ही सुद्धा वापरा। आणि मित्र हो, याचा जर खर्च आपण बघितला तर प्रत्येक लिटरला 1 रुपया एवढाच खर्च आहे। मातीचा आपल्याला काही खर्च येत नाही, माती आपल्या काही शेतात उपलब्ध असते। फक्त वायसोनामेटा जे प्रोडक्ट आहे, फक्त वायसोनामेटा हे जे गोअर्क आणि सुक्रोज हे जे प्रमाण आहे याच्यासाठी फक्त आपला खर्च येणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहे। त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य हे भेटते। त्याच्यानंतर कीटकनाशक, तर कीटकनाशक कसं काम करते तर जी माती आहे ती झाडांच्या पानावरती आपण स्प्रे केल्यानंतर मातीचे अगदी अतिसूक्ष्म कण जे असतात ते पानावरती राहतात आणि त्याच्यानंतर थ्रिप्सचा जो अटॅक होतो तर थ्रिप्स फक्त आपल्या शेंड्यात काम करते। आणि शेंड्यात काम करत असताना काय होतंय की ती जी रसशोषक किडे आहे ती रस शोषण्यासाठी गेल्यानंतर काय होतंय की सूक्ष्म जे कण असतात ते त्याच्या तोंडामध्ये जातात आणि कीटक पचवू शकत नाहीत। मातीचे जे कण आहेत ते पचवू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतंय की तो जो कीटक आहे तो पहिली गोष्ट तो खातच नाही, आणि जर खाल्लं तर त्या माती पोटात गेल्यानंतर तो कीटक जगू शकत नाही, असा विषय आहे मित्र हो। तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत। नंतर अजून आपला एक व्हिडिओ मोठा आपण बनवणार आहोत, तर त्याच्यामध्ये अजून डिटेल्स आपण सांगू। तर मित्र हो, काय करायचं आहे आपल्याला की शेताच्या बाहेर ज्या ठिकाणी आपण शेती करत नाही अशा ठिकाणी किंवा जंगलामध्ये डोंगरामध्ये अशा ठिकाणी काय करायचं, एक 5 फुटाचा खड्डा खोदायचा आहे आणि त्या 5 फुटाच्या खड्ड्यामधील जी माती आहे ती वरून खालीपर्यंत अशी आपल्याला 20 किलो माती घ्यायची आहे 200 लिटरसाठी। तर वरून खालीपर्यंत जी वरच्या थरातली माती आहे त्याच्यामध्ये एक वेगळे घटक असतात, त्याच्या थोड्या खालची जी माती आहे त्याच्यात वेगळे घटक असतात, आणि जी पूर्ण तळातली माती आहे 5 फुटापर्यंतची याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य वेगळे घटक असतात। तर ही माती आपल्या वरूनपासून खालीपर्यंत अशी फावड्याने तासून घ्यायची आणि ही 20 किलो माती आपल्याला 200 लिटरसाठी वापरायची आहे। हे बघा वायसोनामेटा हे अशा प्रकारे विरघळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते पाण्यात ओतून द्यायचं आहे। हे काय लगेच विरघळतं, परंतु डायरेक्ट ड्रममध्ये टाकण्यापेक्षा आपण असे भांड्यामध्ये विरघळवू शकतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला जी माती जी आहे 200 लिटरसाठी 20 किलो माती ही घ्यायची आहे आपल्याला आणि ही याच्यामध्ये ओतून द्यायची आहे। मातीमध्ये खडे वगैरे असतील तर आपल्याला वेचून घ्यायचे आहे बऱ्यापैकी। जर चाळून घेतली तर उत्तमच,
आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एखाद्या काठीच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ते असं ढवळून घ्यायचं आहे. 24 तासापर्यंत हे आपल्याला मिश्रण अशा प्रकारे ठेवायचं आहे. अधूनमधून ढवळून घेतलं तर चांगलंच आहे. आणि 24 तासानंतर हे मटेरियल आपल्याला फवारणीसाठी तयार होतं आहे. 24 तास हे पूर्णपणे मिक्स होतं एकमेकामध्ये आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे अशा कपड्याने गाळून घेऊन आपल्याला हे फवारणीसाठी वापरायचं आहे. हे तयार झाल्यानंतर अशा प्रकारे झाकून घ्यायचं आहे मित्रहो, की जेणेकरून याच्यात बाकी काय कचरा वगैरे पडणार नाही तर. आणि 24 तासानंतर चांगल्या प्रकारे 2 वेळा गाळून स्प्रे पंपामध्ये घ्यायचं आहे. आणि फवारणी करताना पिकावरती पूर्णपणे आपलं जे पीक आहे ते चांगल्या प्रकारे भिजवून घ्यायचं आहे. जसं की आपण रासायनिक स्प्रे करतो तर थोडं थोडं आपण मारत जातो, तसं न करता पूर्णपणे चांगल्या प्रकारे पानं भिजतील याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे स्प्रे घ्यायचा आहे. आणि शेतकरी मित्र हो, मातीच्या स्प्रेबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मिट्टी का स्प्रे बी किसान एवढं फक्त यूट्यूबला टाका, तुम्हाला अजून भरपूर व्हिडिओ भेटतील. आणि तुम्ही खरोखर हा जो स्प्रे आहे मातीचा तो कमी खर्चातला आहे आणि तुम्ही अवश्य करा. धन्यवाद.